ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। माळरानावर फुलले ड्रॅगन फ्रूट। दुष्काळग्रस्त गावात ड्रॅगन फ्रूटची यशस्वी शेती। दुष्काळग्रस्त गाव म्हणून ओळख असलेल्या येवला तालुक्यातील हडप सावरगाव येथील प्रयोगशील शेतकरी सुनील सोनवणे यांनी माळरानावर ड्रॅगन फ्रूटची यशस्वी लागवड केली। याद्वारे शेतकरी लाखो रुपयाचं उत्पन्न घेत आहे। पारंपरिक शेतीला फाटा देत या शेतकऱ्याने ड्रॅगन फ्रूटची लागवड केली। कमी पाण्यामध्ये येणारे पीक असल्याने या शेतकऱ्याने माळरानावर 2 एकरात ड्रॅगन फ्रूटची शेती फुलवली आहे। आता त्यांना उत्पन्न सुरू झालं असून त्यामधून साधारणतः 150 रुपये किलो या दराने ड्रॅगन फ्रूटची विक्री होते। त्यांना एका वर्षात सुमारे 3 लाखांपर्यंत उत्पन्न मिळते आहे। माझं नाव सुनील कचरू सोनवणे। मी हडप सावरगाव येथील शेतकरी असून पारंपरिक शेतीला फाटा देत बंधू ज्या वेळेस आर्मी रिटायर झाले त्यांनी सुचवलं की आपल्याला हे कांदे वांगे कायम तर चालूच आहे, आपल्याला फळबाग इकडे वळणं गरजेचं आहे आणि एकदम कमी पाण्यात फळबाग येणारी म्हणजे फक्त ड्रॅगन फ्रूट। या बागेला उन्हाळ्यात उलट पाण्याची विश्रांती द्यावी लागते। फक्त जगण्यासाठी हप्त्यातून 1-2 वेळेस असं पाणी सोडलं तरी ही बाग तग धरू शकते आणि कांदे वांगे तर चालूच होते। पण बंधूंच्या या संकल्पनेतून पहिल्याच वर्षी आम्हाला फळबागाला लागवड केल्यानंतर 1.5 ते पाऊण 2 लाखाचं उत्पन्न भेटलं आणि ह्या वर्षी एकदम बऱ्यापैकी उत्पन्न म्हणजे 7-8 लाखाच्या घरात आपण जाणार। आता हे जे तुम्ही बघता झाडावर बी फळं चांगल्यापैकी आलेले आहे आणि दुष्काळी भागात एकमेव फळबाग येईल फक्त ड्रॅगन फ्रूट। कारण आम्ही डाळिंबाचं क्षेत्र बी निवडलं होतं पण कृत्रिम पाणी साठ्यावर शक्य नसल्यामुळं त्याला फाटा देऊन आम्ही ड्रॅगन फ्रूटकडे वळलो आणि मी शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो की बस ड्रॅगन फ्रूटच या दुष्काळी भागात फळ येऊ शकतं। कारण दुसऱ्या फळांना स्प्रेचा खर्च वगैरे फार आहे आणि हे 100% ऑर्गॅनिक तत्वावर आधारित फळे, याला जास्त केमिकलची गरज नाही आणि शेतकऱ्यांनी लावायला काही हरकत नाही।